पुराण कथेनुसार वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या या शिवाच्या जटा आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्त्व विशद केले आहे. आपण सर्वांना परिचित असलेलं सत्यवान सावित्रीची कथा या वडाच्या झाडाशी इतकी निगडीत आहे की वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतिराजांचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात. हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळा जमिनीपर्यंत पोहोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोहोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्यावरून खाली येतात म्हणून या वृक्षाला न्यग्रोध असेही नाव आहे. भारतातील काही शहरात प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली. म्हणून आपल्या पतीस दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. भारतीय लोक मुळातच संशोधन प्रिय असतात. ज्यात स्वतःचा फायदा होतो त्या कृती सगळ्यांनी कराव्यात म्हणून अशा कृतींशी देवांचा संबंध जोडून त्याला पूजेत वगैरे स्थान दिलेले दिसते. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी होताना दिसते. ज्या ठिकाणी प्रदक्षिणा करण्याने प्राणशक्तीचे आवाहन करता येते, निर्जीव पेशींना सजीव करता येते, तेथे साहजिकच वर्षातून एकदा का होईना पूजा केली जाते. जे झाड स्वतःहून उगवते, कुठलीही काळजी न घेता वाढते व मनुष्य मात्रांच्या उपयोगी पडते त्याची पूजा करायची नाही तर मग येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायात ज्या झाडाचे काटे मोडतात त्या झाडाची पूजा करायची आहे. सध्या समाजकंटकांचीच पूजा आधी होताना दिसते, पण पूर्वीच्या काळी बाभळीच्या झाडाची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करणे हेच नीतीला धरून आहे असे मानले जात होते. 4 वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी याच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीकृष्ण वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे वड हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. सावित्री सणाला
भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात. नैसर्गिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला हा वटवृक्ष वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारा हा वटवृक्ष. अशाच श्रद्धेने गुरुवारी 24 जूनला अमरावती शहरात सुद्धा शेकडो महिलांनी आपापल्या परिसरातील वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातली. आणि आज मी 27 वर्षापासून वटसावित्रीची पूजा करते आहे. वटसावित्रीची पूजा अशी की सावित्रीने सत्यवानाला त्याचे प्राण आणले होते वाचवून, ते आपल्या पतीचे प्राण. तर त्याच उद्देशाने आम्ही आमच्या पतीच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी ही पूजा करतो आणि त्यांना सुख समाधान आयुष्यात लाभो हीच आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो आणि आज वडाजवळ प्रार्थना करतो. हो, आणि त्यांच्याचमुळे आज सगळं आयुष्य आहे, जे सुखाचं आयुष्य जगतो त्यांच्याचमुळे आपण आहोत. अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केल्या आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.